पण ते का करत नाही, जाणीवपूर्वक करत नाही? त्यांना लढा व्यक्ती केंद्रित, त्यांनी काय केलं, त्यांनी लढा व्यक्ती केंद्रित ठेवला. एका व्यक्तीमध्ये त्यांना समाजातले पोर उभा करता आले असते, नाही केले त्यांनी माणसं उभा. आरक्षण भेटलं नाही भेटलं मला माहिती नाही, कारण मी आरक्षणाचा अभ्यासक नाही आहे. परंतु जरांगे पाटलांच्या हातामध्ये भरपूर काही होतं. कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलाच्या नावाने मंडळ आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ, त्या मंडळाला जरांगे पाटलांनी शासनाकडून 10,000 कोटीचा निधी घेऊन समाजातले पोर उद्योजक करता आले असते ना. कुठे गेला तो निधी? तो निधी त्यांना मागितला नाही ना. अच्छा, पाटला निधी मागितलाच नाही ना, मंडळाला पाटला निधी मागितलाच नाही. बर. आता गोदाकाठच्या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभाग घेणारे सुनील कोटकर आणि आजच्या तारखेमध्ये मनोज जरांगे पाटील यांना विरोध करणारे सुनील कोटकर, मी असा प्रवास कसा? थोडं भूमिका स्पष्ट करतो. विरोध नाही, बर, जरांगे पाटलांना माझा विरोध कालही नव्हता, आजही नाही आणि उद्याही असणार नाही. पाटला मला सांगायचं आहे, अच्छा, पाटला मला सांगायचं की तुम्ही खरं सांगा समाजाला, समाजभरात खरं जाऊ द्या की हैदराबाद गॅजेटनुसार नोंदी सापडल्या नाही, आपली फसवणूक झालेली, तुम्ही समाजाला खरं सांगा. हा एक विषय. जरांगे पाटील ज्या ज्यावेळेस गोदापट्ट्यात 123 गावात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू शकतं या विषयावर जेव्हा जागृती करत होते, माझ्यासोबत शहरातून प्राध्यापक शिवानंद भानुसे, सतीश पाटील वेताळ, मी सुनील कोटकर, प्राध्यापक चंद्रकांत भराड सर, वाकडे काका, आम्ही जायचो ना गावात जागृती करायला. त्या गावात तुम्ही जाऊन इंटरव्ह्यू घ्या लोकांचे, लोक तुम्हाला सांगतील आम्ही जात होतो की नव्हतो. तिथं प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही बसायचो खुर्चीवर. व्हिडिओ आहे माझ्याकडे अजूनही. मी असं खुर्चीवर बसलो, जरांगे पाटील खुर्चीवर बसलेलो,